भैया कुठलीही निवडणूक असली की आपलं नियोजन खूप सूक्ष्म पद्धतीनं असतं. जसं आपण निलंगा विधानसभेला नियोजन केलं होतं तसंच या महानगरपालिकेला सुद्धा विधानसभेला लागू नियोजन येणार. केलेलं आहे. नाही नाही नाही, मी काही नियोजन केलं नाही. मी फक्त एक सर्व कार्यकर्त्यांमधला एक त्यांचा अंश आहे. मी एवढं सांगू इच्छितो, ताईंनी जी संकल्पना मांडली, विकसित लातूर विकसित महाराष्ट्राला जोडण्यासाठी, विकसित महाराष्ट्र विकसित भारताला, तर विकसित लातूर विकसित भारताला जोडण्यासाठी मला विश्वास आहे की लातूरची जनता ही भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देईल. आणि ताईच्या नेतृत्वामध्ये जे झंझावाट झाला आहे, मला आवर्जून इथं उल्लेख करायचा, गेल्या 2 दिवसात 16हून अधिक सभा आदरणीय ताईंनी घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला विश्वास आहे की ह्याच्यामध्ये जर सिंहाचा वाटा जर कोण उचलणार असतात, तरी इथली नारी शक्ती मातृशक्ती लातूरची ती भारतीय जनता पार्टीला 50+ हे एक आकडा गाठून देईल. एकंदरीत भैया आपण कुठले मुद्दे घेऊन गेलात? आपण बूथ जे प्रमुख असतो त्याच्यापासून सुरुवात केली होती. कुठले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचले? आता हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आहे, तर सर्व जर या गोष्टी सांगितल्या तर पुढच्याला जरा सस्पेन्स राहू द्या. त्याच्यामुळं जास्त काही न करता उद्या संक्रांत आहे, मी एवढं सांगू इच्छितो, आम्ही तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणणारच तर आहे, पण तिळगुळ घ्या सर्व लातूरकर कमळ कमळ बनतील. पण जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा आता बिगुल वाजलेला आहे. जिल्हा परिषदमध्ये 45+ आपला लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील. कारण आमचा जो एक नारा होता की काय म्हणतंय लातूर, लातूरच्या हृदयामध्ये, लातूरच्या मनामनामध्ये, लातूरच्या कणाकणामध्ये, लातूरच्या प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त एकच शब्द आहे, कमळ कमळ कमळ.